नमस्कार. आपण ऐकत आहात काही असं काही तसं. आज आपण ऐकणार आहोत मातीत मिसळण्याची गोष्ट ह्या सुजाता राऊत यांच्या ललित लेख संग्रहातील एक लेख. मृगजळ दिसे साचपण ऐसे. बांद्रा येथील RD नॅशनल महाविद्यालयात अकाउंटन्सी विषयाचं अध्यापन करणाऱ्या सुजाता राऊत या उत्तम कवयित्री आहेत. उगमाकडे जाताना हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि स्वतःपासून दुरावताना हा संध्या यादव यांच्या हिंदी कवितांचा अनुवाद डॉक्टर रॉब युंग यांच्या एक्स्ट्रा 1% ह्या पुस्तकाचा मराठी अनुवाद देखील प्रकाशित झालेला आहे. सुजाता राऊत यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी खूप मोठी आहे. आकाशवाणीवर तसंच साहित्य संमेलनातून त्या निमंत्रित कवी म्हणून काव्य वाचन करत असतात. मातीत मिसळण्याची गोष्ट हा त्यांचा पहिलाच ललित लेख संग्रह. हे ललित लेख म्हणावे की गद्य कविता म्हणावी असा प्रश्न पडावा इतकं हे लेखन तरल आहे. सृजन संवाद प्रकाशनाने 2023 मध्ये 24 लेखांचा हा संग्रह प्रकाशित केलेला आहे. आपल्या मनोगतात सुजाता राऊत म्हणतात, आपल्या मनाच्या आतल्या कप्प्यामध्ये काही आठवणी असतातच. अजूनही मला मी दिसते डहाकेवाडीतल्या घराच्या अंगणात चित्र काढताना, दारात बसून पुस्तक वाचताना. समोर मोगऱ्याचे झाड वासाने धुंद झालेले, कर्दळीची पानं पावसात नितळ झालेली, तगरीतून पाऊस टपटपतोय, जास्वंद फुललेला, श्रावणातली सोनेरी संध्याकाळ अजूनही मनभर पसरते. ठाण्यासारख्या शहरात मी मोठी झाले. साध्या घरातली मी सर्वसामान्य मुलगी. त्या दिवसात अभाव होते, पण सोबत आई वडिलांची उदंड माया होती, प्रेम होतं. घरातले आणि शाळेतले चांगले संस्कार होते. पुस्तकांची सोबत तिथूनच मिळाली. आयुष्यातले सर्वात सुंदर दिवस होते ते. सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात असं फारसं काय घडत असतं मोठं, पण तरीही प्रत्येकाकडे काहीतरी सांगण्यासारखं असतंच. माझ्या आयुष्याच्या मर्यादित परिघात मी जे काही अनुभवलं तेच थोड्याफार प्रमाणात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सामान्य माणूसही आजूबाजूचा भवताल टिपत असतो. अशीच आजूबाजूची स्पंदनं टिपण्याचा हा प्रयत्न आहे. एक गोष्ट माझ्यासोबत कायम होती ती म्हणजे पुस्तकं आणि वाचनाची सोबत. त्यातूनच आपल्या मनाची जडणघडण होत असते. आपल्या भोवती असणाऱ्या सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणाचा परिणामही असतो. राजकीय घडामोडी, समाजातले बदल आपल्या आयुष्यावर परिणाम करत असतात. लहानपणापासून कविता वाचण्यावर माझे विशेष प्रेम होते. कवितेबरोबरच गद्य लिहायलाही मला आवडायचं. कधी कधी मनातला अवकाश गद्यात साकारावं असं वाटलं आणि त्यातूनच हे पुस्तक आकाराला आलं. मनात आलेल्या विचारांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न केला. काही मनात रुतलेले अनुभव समोर मांडले आणि आता हे पुस्तक मी तुम्हा सुजाण वाचकांच्या हाती सोपवते आहे. मृगजळ दिसे साचपण ऐसे. संध्याकाळ झाली की गावातलं ऊन मऊ व्हायला लागायचं. थोड्या वेळाने पुरतं निवायचं, पण तरी आकाश स्वच्छ असे. त्यावेळेसच आम्ही मुली सगळं आवरून नदीपात्रात फिरायला जायचं ठरवत असो. नदीला मे महिन्यात पाणी नसायचंच. सगळं पात्र पार रखरखीत. दोन्ही बाजूंना बाभळीच्या झाडांचे कुंपण, काही चिंचेची उंच उंच झाडं. नदीच्या पात्राकडे जाणारा रस्ता उतरता होत जाई, मग फुफाट्याचा रस्ता. सगळ्या मुली केसात छान फुलं गजरे घालून, नवीन ओढण्या डूल माळा घालून तयार होऊन हसत कुजबुजत त्या वाटेवर येत. इथे आलो की वारा भणाण वाहू लागे आणि मग सुरू होई नदीचं वाळूनी भरलेलं पात्र. ह्या बाजूनी पाहिलं की ते पार विस्तीर्ण दिसे. पलीकडच्या तीरावरची चिंचेची झाडं, बाभळीची बेटं
आणि घरं तपकिरी हिरव्या चित्रात काढल्यासारखी वाटायची. आम्ही वाळूतून चालायला सुरुवात करायचो. चपला सँडल्स वाळूत रुतायला लागायचे, त्याचीही गंमत वाटायची. वाळू आता गार निवत चाललेली असे, पण कधीतरी मध्येच उबदार चटका जाणवायचा. नदीतली वाळू ही समुद्राकाठच्या वाळूपेक्षा कितीतरी वेगळी. समुद्रावरची पुळण बारीक, चमकदार, मऊ, ओली, पायाला गोड लुसलुशीत स्पर्श करणारी. पण आमच्या नदीची वाळू जाडसर, भरड, गोल भरीव, दाणेदार, रखरखीत राखाडी रंगाची. अगदी कडेला ती तपकिरी पिवळट दिसे. मधल्या ठिकाणी थोडी मातीत मिसळलेली मातकट रंगाची झालेली वाळू जाणीव करून द्यायची आटून गेलेल्या नदीची. आम्ही तरी का बरे जात असू त्या कोरड्या पडलेल्या वाळूत चालायला? असली कसली हौस होती इव्हिनिंग वॉकची. खरं तर तृप्त, काठोकाठ ओथंबून भरलेली नदी मी फार कमी वेळा पाहिली. नदीचं पाणी त्यावेळी पार शेवटच्या सीमेला येऊन अगदी थडकलेलं दिसलं. पाऊस पाण्याने फुगीर झालेली, जिव्हाळ्याने भरलेली वाटत होती नदी तेव्हा. तिच्या पोटातली वाळू तेव्हा आत तृप्त झाली असेल का? मिसळून गेली असेल का पाण्यात? बाजूच्या चिंचेची बारकी पानंही त्यात तरंगत होती, बाभळीनं अंग अकसून पाण्याला जागा करून दिलेली. वाळूचा मागमूसही दिसत नव्हता वाटेवर. आणि आता तीच नदी पुरती आटून गेलेली. अपार दुःखाने एखाद्याच्या डोळ्यातले अश्रू चाटून जावेत, टिपूसही दिसू नये डोळ्यात अशी. नदीचं अस्तित्व नाहीसं होतं आणि वर दिसू लागतं ते वाळूचं रखरखीत चित्र, राखाडी करड्या रंगात रंगवलेलं. एखाद्या भरड कापडाचा पोत कसा दुरून जाणवावा तसं ह्या वाळूकडे पाहता क्षणी तिचा स्पर्श जाणवायचा. पण तरी मुली आपल्या चालल्यात, हसत खिदळत एकमेकींशी बोलत, वाळूत रुतलेल्या पायांची पर्वा न करता. दुरून पाहिलं तर एक रंगीत गुंफलेली माळच चाललीये असं वाटेल. कुणाची केशरी ओढणी उडतीये तर कुणाची लाल माळ, फ्रॉकची निळी झालर तर कुणाचा चंदेरी बुट्ट्यांचा दुपट्टा, कोणाचं फिक्या गुलाबाचं फूल तर कोणाचा पांढरा शुभ्र लांब गजरा, कोणाचे पैंजण बारीकसे हसतायत छुमछुम करत. मुली आनंदात आहेत, अजाण आहेत ना अजून. वयाची अनुभवाची काजळी चढली नाहीये त्यांच्यावर. त्या काहीतरी बोलत हसत चालल्यात. राखाडी वाळू पात्रात त्यांच्या नुसत्या हसण्यानं जणू काही रुणझुणाट उठलाय. वाळू पुलकित झालीये. कुठे चालल्यात मुली? फरलांगभर दूर पलीकडच्या काठाला बंगला आहे. कुणाचा? कुणास ठाऊक. कदाचित डाकबंगला असावा. बळकट बांधणीचा, डौलदार, आतून सुसज्ज, आखीव घडण असलेला, दगडी बांधणीचा. सुबक कौलांचं छप्पर असणारा दुमजली बंगला. बंगल्याला छोटंसं सुंदर आवार आहे. भोवताली झाडी आणि बंगल्यात लपलेलं गूढसं काहीतरी. मुलींना बंगल्यापर्यंत फिरायला जायचंय. त्यांना जवळून बघायचाय तो बंगला. बघायची आहे नक्षीदार लाल कमान, कुंपणावरची बोगनवेल आणि बंगल्याच्या प्रवेशद्वारावर चढत गेलेल्या गुलबक्षीच्या वेलींची ती हिरवी पोपटी वळणं. बंगल्याच्या आवारात दाट झाडांमधून सांडत गेलेल्या उन्हाच्या सावल्या आणि भरून राहिलेली सुखद शांतता. म्हणूनच मुली चालल्यात लगबगीने, छुमछुम पैंजण वाजवत निरभ्र मनाने. मोगऱ्याचा वास मनात भरून त्या चालल्यात. आता आकाश सावळं होऊ लागलंय. काही वेळाने प्रकाश किरमिजी होणार. चला लवकर, बंगल्यापर्यंत जाऊन गुलबक्षीची फुलं तोडून परतायचंय ना. चला, उचला ग पावलं भरभर. मुलींचे आवाज किणकिणतात. पावलं झपाझप पडतात. छुमछुम पैंजण वाजू लागतात. मध्येच वाळूत काढलेल्या झऱ्यावर पाणी उपसणाऱ्या बायका दिसतात. पाण्याचा एक एक थेंब त्या हिकमतीने गोळा करतात. संसार तापाने ग्रासलेल्या बायका. त्यांच्यापासून काहीशी दूर ती बसलेली असते. 7-8 वर्षांची हसऱ्या डोळ्यांची मुलगी.
वाळूमध्ये काहीतरी तयार करतीये. तिच्या निरागस चेहऱ्यावर, आखूड कुरळ्या पिंगट केसांवर वाळूचे कण उडून बसलेत. तिचा सावळा रंग जणू किरमिजी वाळूसारखा दिसतोय. ती रंगलीये खेळात, रंगलीये स्वतःमध्ये, हसतीये स्वतःशीच. काय करतेस मुली? मी पिंड बनवतीये. आणि काय काय करतेस मुली? मी घर बनवते. नाही, बंगला बनवते. तिच्या त्या बोलण्यावर मुली आणखीनच खिदळतात. पुढे बंगल्याच्या दिशेने जाऊ लागतात. बंगला खूप वेळा बंदच असतो. कधीतरी सरकारी ऑफिसर येतो तेव्हा उघडतो म्हणे. पण तरी बंगला उघडल्याचे फारसे कोणाच्या ऐकिवात नाही. पण हा बंगला म्हणजे गावातले ऐश्वर्य आहे. बंगल्यात प्रवेश करणं म्हणजे आयुष्यातली सुखासीनता अनुभवणं, असं काहीसं वाटतं सगळ्यांना. तर मुली आपल्या चालल्या आहेत वाळूत रुपणारे पाय उचलून, लगबग अशी की जशी पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला निघाल्यात. मुलींनो कुठं चाललात? आम्ही चाललो स्वप्नांच्या वाटेवर. मुलींनो, स्वप्नांच्या वाटेवर जाऊन काय करणार? आम्ही बंगल्याची टुमदार वाट चढणार आणि मग गुलबक्षीची फुलं तोडणार. मुलींच्या मनात कसलीशी गाण्याची चाल रुळू लागतीये. आम्ही सुखाची फुलं वेणीत माळणार. आम्ही जाणार पैंजण छमकावत. आम्ही जाऊ तिथे गर्द गुलाबी मखमली इवलाली फुलं फुलतच राहणार. आजही ती राखाडी करडी वाळू डोळ्यांसमोर दिसते आणि दिसते ते आटलेले नदीचे रुंद पात्र, मुलींची ती हातात हात गुंफून निघालेली माळ. कुठे गेल्या त्या मुली? तो पैंजणांचा निर्मळ हसण्याचा आवाजही मंद झालाय. नव्हे, बंदच झालाय. त्या त्यांची वास्तवातली आयुष्य जगायला शिकल्यात. कोण्या एखादीचे पाय त्या वाळूच्या रणात खोल गच्च रुपले. मोहाच्या वाळूत ती रुतत गेली. क्षणिक प्रेमाच्या आणाभाकांना सच्च प्रेम समजत राहिली. तनामनाने फसत गेली आणि शेवटी रीती झाली पाणी आटलेल्या नदीप्रमाणे. कोणी एखादी महत् प्रयासाने वाळूत पाय न फसू देता नेटाने चालत राहिली. पायांना रुतणारे वाळूचे खडे, वरचं रणरणत ऊन याची पर्वा न करता. कुठेतरी लागेलच पाण्याचा झरा आणि एक दिवस आटलेली नदी पुन्हा तुडुंब तृप्त होईल ह्या आशेने पुढे चालत राहिली. कुणी एखादीने मोहाचे क्षण झटकून टाकले वाळूचे कण झटकावे तसे, आणि निरंग बेरंग डोळ्यांनी आपल्याच आयुष्याचा राखाडी वाळवंट न्याहाळत राहिली. तर कोणी एखादी तुडुंब भरलेली ह्या नदीसारखी, आयुष्यात सुखाने तृप्तीने भरलेली असूनही मनातनं कोरडी राहिलेली. कुणी एखादी कणवाळूचे रगडता तेलही गळे ही उक्ती आठवत आकांताने सर्वस्वपणाला लावून प्रयत्नांची पराकाष्ठा करत जगण्याला भिडलेली, पण बहुतेक सगळ्या वाळूतच फसत गेल्या. वाळूत कितीही चालत राहिलं तरी तो बंगला काही जवळ यायचा नाही. त्याची लाल कौलांची टोकं जवळ आलीशी वाटतात तोवर अंधार काळा करडा व्हायला लागायचा, दाट होऊ लागायचा. मुलींच्या मनात लखकन काहीतरी हलायचं. एकमेकींच्या हातांची पकड मजबूत करत त्या माघारी परतायच्या, जवळजवळ धावत सुटायच्या. कोरडं नदीपात्र ओलांडून तीरावर येईस्तोवर अंधार दाट झालेला असायचा. तो डाक बंगला मागे राहिलेला, त्यावरची गुलबक्षी झुलत असायची मुलींच्या स्पर्शाची वाट पाहत. बंगल्याच्या आवारातल्या दाट झाडांवरती आता गच्च अंधार दाटलेला असायचा. कितीही लवकर निघालं तरी का कुणास ठाऊक बंगल्यावर पोचेपर्यंत उजेड मालवत जायचा आणि मुलींना परतावं लागायचं. जाईपर्यंत मुलींचे पाय वाळूत पार फसत गेलेले असत. काय व्हायचं नक्की? या प्रश्नाचं उत्तर त्या अजूनही शोधतायत. मुली आता मोठ्या झाल्या असतील, टपोरल्या, फुलारून गेल्या असतील, स्वतःच मोहर झाल्या असतील, मोहर गळणे अनुभवत असतील किंवा प्राक्तनाची लिपी गिरवताना कातावून गेल्या असतील. ह्या असल्या वाळूतच मृगजळ दिसतं म्हणे. त्यालाच तर तहानलेले जीव फसतात, आकांताने मागे धावतात
आणि तो तर असतो खरा दृष्टीभ्रम. तापल्या वाळूवर वरवर चढत जाणाऱ्या उन्हाच्या लाटाच त्या. पण कितीही चाललो, वय सरत आलं तरी नाहीच समजत ते. मुलीही खूप चालून आल्यात आता. पावलं दमली आहेत, सरबरीत झाली आहेत. पैंजण आता वाजत नाहीत, घुंगरू कधीच पडून गेलेत. छुमछुम नाद ओसरला. पावलांखाली आपोआप उमटणारी गर्द गुलाबी फुलं कुठल्या कुठं नाहीशी झाली. ती वाळू ओली होईल. अचानक पाणथळीचा स्पर्श पायाला होईल अशी आशाही आता संपत आली. ओटीत राहिलेत ते फक्त तुकोबांचे शब्द. मृगजळ दिसे साचपण ऐसे.